आता ट्रॅक्टरचं RPM वाढलं की थोडं ट्रॅक्टर घाईला येतं मित्रांनो. ही गोष्ट पण थोडीशी महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवाल्याला पण अडचणीला अशा पद्धतीने हे करू नका, त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही ही पण काळजी घ्या. बघा मात्र एकही रिवर्स फॉरवर्ड रोटरचा वापर केल्यामुळं माती उचलूनच पडते आणि माती उचलून पडल्यामुळं सगळा वरंबा जो आहे तो आपला प्रॉपर एकदम बघा. आता ह्याच्यामध्ये सगळी ही माती उचलून पडलेली एकदम नगदी ताजी माती उचलून पडलेली आहे. दोन्ही साईडनं ज्यावेळेस ही माती अशा पद्धतीने उचलून पडते ना त्यावेळेस तुम्हाला सांगतो जबरदस्त असा हा वरंबा त्याच्या ठिकाणी जे आहे ते तयार होत आहे. आणि त्याच्यामुळं हा वरंबा उत्कृष्ट तयार झाल्या कारणानं आपला ऊस पुढं पडणार नाही. हार्वेस्टर चालवताना त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तिथं नुकसान होणार नाही. पुढचा आपला खोडवेसुद्धा जबरदस्त येतील. आणि खालच्या ह्या दोन्ही मुळ्यांना आम्ही मागं असंच एका ठिकाणी केलं होतं लातूरला, की माती लावल्याच्या नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर आपण ते उकरून बघितलं. त्यावेळेस काय होतं की इथलं हे जे तयार झालेलं जे काही समजा आता हे जेठा आहे तर इथलं तयार झालेलं जे काही हे होतं कांडी होती तर ती कांडीची ही पाचट सगळी जी आहे ती जशी आता ही पाचट कुजून गेलेली आहे. तर ही कुजून जाऊन खाली जे आहे ते या ठिकाणी सुद्धा मुळ्या फुटल्या होत्या आणि त्या निश्चित मुळ्या पुन्हा परत आपल्या इतर ह्याच्यासाठी जे आहे ते फायदेशीर राहतात. त्याच्यामुळं माती जी आहे ती तुम्ही प्रॉपर लावून घेणं गरजेचं आहे.